हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरात 1 कोटीची रोकड हाती, पोलीस पथकाने रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। अजित पवार शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाने तात्काळ अहवाल मागवला। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा, भाजपला पराभव दिसल्यानंच कारवाई, शहाजी बापूंचा आरोप। तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीने नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर यावरून धाट ठरत नसते। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही, मीच तुमचा पालकमंत्री असं समजा। भगूरमधील प्रचार सभेत अजित पवारांचं भाष्य। भाजपची रणनीती पाहता निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचं मंत्रिपद राहतं की नाही माहित नाही, खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य। पुण्यात भरधाव खासगी बसनं 5 शाळकरी मुलांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, 3 जखमी। आयटी पार्क हिंजवडी परिसरातील घटना।